नमस्कार, तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। कसे आहात सगळे? सर्वांचा आजचा दिवस सुखासमाधानाचा आणि आनंदाचा जावो हीच देवासमोर प्रार्थना करते आणि आज एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते। प्रत्येक महिन्यात 2 एकादशी येत असतात आणि प्रत्येक महिन्यातल्या एकादशीचं महत्त्व हे वेगवेगळे असते। आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक एकादशीची एक वेगळी कथा आहे। धर्मराजाने श्रीकृष्णाला एखादे प्रभावी व्रत सांगा अशी विनंती केली होती। विनंतीनुसार श्रीकृष्णाने धर्मराजाला हे व्रत सांगितले। हे व्रत पापनाशक आहे आणि सुख देणारे आहे। हे जर व्रत केले तर आपल्या हातून चुकून घडलेले काही वाईट कर्म असतील, काही पाप झाले असेल तर त्यातून मुक्तता होते। त्यामुळे अनेक जण या दिवशी व्रत करत असतात। एकादशीला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मींची पूजा केली जाते, कारण एकादशी ही तिथी भगवान विष्णूंना समर्पित आहे। त्या दिवशी लक्ष्मी तत्व, विष्णू तत्व हे पृथ्वीवरती जास्त प्रमाणात सक्रिय असतात। त्यामुळे प्रत्येक एकादशीला उपवास करून, व्रत करून काही प्रभावी उपाय देखील केले जातात। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे। या दिवशी उपवास नाही केला तरीही चालेल, पण रात्री झोपण्यापूर्वी उशी खाली ठेवा ही एक वस्तू। सर्व कामात यश मिळेल, कर्जमुक्ती होईल, नशीब उजळल्याशिवाय राहणार नाही, पैशांचा पाऊस पडेल, कठीण इच्छा देखील पूर्ण होतील, सर्व कामात यश मिळेल। यासाठी तुम्हाला हा सर्वात महत्त्वाचा उपाय करायचा आहे। हा उपाय कधी करायचा, कोणत्या वेळेत करायचा आणि कसा करायचा याची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। माहिती आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील। हा जो उपाय मी तुम्हाला आत्ता सांगणार आहे तो उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे। ही जी एक वस्तू आहे ती तुम्हाला उशीखाली ठेवायची आहे। जी वस्तू भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे आणि भगवान विष्णूंना प्रिय असणाऱ्या वस्तूंचे आपण काही उपाय केले किंवा त्या वस्तू त्यांना समर्पित केल्या तर तुम्हाला त्याचे निश्चितच फळ मिळते। बघूयात कोणती वस्तू आहे जी भगवान विष्णूंना प्रिय आहे आणि ती वस्तूचा आपला हा एक प्रभावी उपाय करायचा आहे। या उपायामुळे भगवान विष्णू आपल्यावर प्रसन्न होतीलच, बरोबर आपल्याला आपले सर्व कामे मार्गी लागण्याचा देखील आशीर्वाद देतील। वारंवार संकट येत असतील, जर तुम्हाला कोणत्या कामामध्ये यश मिळत नसेल, जर तुम्हाला कितीही कष्ट करून त्याचा मोबदला कमीच मिळत असेल, तुमच्याकडे पैशाचा आवक वाढलेला नसेल, लक्ष्मी प्राप्ती होत नसेल किंवा लक्ष्मी येऊन देखील तुम्हाला ती घरामध्ये टिकत नसेल, कोणतेही काम लवकरात लवकर पूर्ण करायचे असेल आणि तुमच्या कामामध्ये तुम्हाला यश मिळवायचे असेल तर हा उपाय तुम्ही आवर्जून कराच। सर्व समस्यांवर हा अगदी प्रभावी उपाय एकादशी दिवशी करावाच, कारण हा उपाय केल्याने जर तुमच्यावर कर्ज असेल तर त्यातून देखील तुमची मुक्ती होईल, त्याचबरोबर तुमचे नशीब उजळेल आणि अर्थातच नशीब उजळले की तुमचे सर्व कामे मार्गी लागून तुमच्याकडे लक्ष्मी प्राप्ती देखील होऊ शकते। खूप प्रयत्न करूनही तुमची एखादी इच्छा, खूप दिवसाची इच्छा असेल आणि ती पूर्ण होतच नसेल तर हा उपाय उद्या संध्याकाळी केल्यानंतर तुम्हाला ती इच्छा सहजच तुमची पूर्ण होऊ शकते। उपाय करण्यासाठी सर्वप्रथम एकादशीच्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचे आहे आणि शुचिर्भूत व्हायचे आहे। स्नान करताना स्नानाच्या पाण्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद आणि थोडेसे गंगाजल टाकायचे आहे। यामुळे तुमच्या स्नान केल्याने अजून पवित्रता वाढते आणि त्यामुळे तुम्ही हा उपाय करण्यासाठी पवित्र व्हाल आणि त्यानंतर तुम्ही हा उपाय करू शकता। या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करायला विशेष महत्त्व असते, कारण एकादशीच्या दिवशी बरेच जण पवित्र नद्यांमध्ये जाऊन स्नान करतात, पण प्रत्येकांना हे शक्य नसते। त्यामुळे घरीच तुम्ही असे हळद आणि गंगाजल टाकून स्नान केल्याने तुमचे जे दोष आहेत ते निघून जातील। स्नान करून झाल्यावर तुम्हाला तुमच्या घरातील देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे। त्यानंतर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा करून घ्यायची आहे। भगवान विष्णूंना पिवळी फुले, तुळशीची पाने अर्पण करायची आहेत। हळद, कुंकू, अक्षता, फुले, धूप, दीप दाखवून आपल्याला देवाला मनापासून नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही हा उपाय संध्याकाळी करू शकता। संध्याकाळी उपाय करताना फक्त तुम्हाला देवासमोर दिवा लावलेला असावा, तुळशीजवळ सुद्धा दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर रात्री तुम्हाला हा उपाय करायचा आहे। हा उपाय रात्री तुम्ही झोपायच्या वेळेला केलात तरी चालतो, कारण हा उशीखाली ही एक वस्तू ठेवायची आहे। तुम्हाला तुमच्या उशीखाली 3 तुळशीची पाने ठेवायची आहेत। तुळशीची पाने ही नकारात्मकता, घरातील कोणतेही दोष, नकारात्मक विचार, त्याचबरोबर तुम्हाला कोणाची नजर लागली असेल, सर्व दोष दूर करतात। तुळस ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय असल्यामुळे
तुळशीच्या पानांचा हा प्रभावी उपाय तुम्ही कराच. ज्या घरामध्ये तुळशीचे रोप असते त्या घरात सुख समृद्धी आनंद कायम टिकून राहतो. जर दोष असेल किंवा अजून कुठले दोष असतील किंवा करणी बाधा कोणी आपल्यावर केलेली असेल, कधी कुंडलीतील ग्रह कमकुवत असतात, त्यामुळे देखील आपल्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागत असेल आणि म्हणूनच तुम्ही ही तुळशीची पाने जर तुमच्या उशीखाली ठेवलीत तर यासारख्या कोणत्याही समस्या असतील त्या तुमच्या 100% दूर होणार. हे तुळशीचे 3 पान तुम्हाला उशीखाली ठेवायचे आहेत व त्या उशीवर डोकं ठेवून रात्रभर तुम्हाला झोपायचे आहे. दुसऱ्या दिवशी स्वच्छ स्नान करायचे आहे व त्यानंतर ती तुळशीची पाने उशीखालून उचलायची आहे आणि तुळस सोडून इतर कोणत्याही झाडाच्या मुळाशी तुम्हाला ते पान टाकून द्यायचे आहे व पुन्हा दुसऱ्या दिवशी झोपताना तुम्हाला 3 तुळशीची पाने घ्यायची आहेत आणि ती उशाखाली ठेवायची आहे. असे दररोज न चुकता करत तुम्हाला हा उपाय 11 दिवस करायचा आहे. 11 दिवसापर्यंतच तुम्हाला तुमच्या आयुष्यात हळूहळू खूप बदल जाणवतील. आर्थिक अडचणी दूर झालेल्या दिसतील आणि तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळायला सुरुवात होईल. तुमचं नशीब उजळल्याशिवाय राहणार नाही. कारण तुळस ही भगवान विष्णूंना प्रिय असल्यामुळे या तुळशीच्या फक्त पानांचा हा प्रभावी उपाय तुम्हाला 11 दिवस करायचा आहे आणि तुम्ही 100% तुमच्या आयुष्यात बदल तुम्हाला जाणवेल. तुमच्या आयुष्यातील सर्व आर्थिक समस्या दूर होऊन पैसे येण्याचे मार्ग मोकळे होतील. परंतु हा उपाय करण्याआधी एक गोष्ट महत्त्वाची आहे, ती लक्षात ठेवा. एकादशीच्या दिवशी आपण तुळशीची पाने तोडत नसतो आणि तोडूही नये. त्यामुळे तुम्ही आजच ही तुळशीची पाने तोडून ठेवायची आहेत. परंतु तुमच्यासमोर हा व्हिडिओ आज दिवसभरात एकादशीच्या दिवशी कधीही आला आणि त्या दिवशी तुम्हाला तुळशीची पाने तोडणे शक्य नसल्यास तुळशीच्या समोर किंवा आजूबाजूला खाली पडलेली तुळशीची पाने असतात ते देखील तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला जर 3 पाने नाही मिळाले तर तुम्ही 1 पान देखील घेऊ शकता. तुम्ही 1 पान घेऊन केलं तरी चालेल. परंतु परवापासून तुम्ही बाकीचे दिवस जे राहिले त्या दिवसात तुम्ही 3 पानं घेऊन हा उपाय करायचा आहे. खाली गळून पडलेली पान ही शिळी असतात असं नाही, कारण तुळशीची पानं ही कधीच शिळी होत नाहीत. तुळशीची पानं ही कितीतरी दिवसापर्यंत आपण वापरू शकतो. त्यामुळे खाली आजूबाजूला तुळशीच्या रोपाच्या आजूबाजूला जर पाने पडलेली असेल त्यापैकी 1 जरी पान असेल तर तुम्ही 1 घेऊ शकता. एकादशीला तुळशीची पाने तोडू नयेत आणि त्यानंतर तुम्ही दररोज योग्य त्या पद्धतीने उपाय करायचा आहे. किंवा कोणी फूलवाला असेल त्याच्याकडे देखील तुळशीची पाने विकायला असतात. तुम्ही त्यांच्याकडून जाऊन हे तुळशीची पाने घेऊ शकता. मासिक धर्म असेल तर स्त्रियांनी हा उपाय करूच नये आणि सुतक असेल तरी तुम्ही हा उपाय बिलकुल करायचा नाही आहे. बाकीच्या व्यक्तींनी हा उपाय केला तरी चालतो. अत्यंत प्रभावी आणि सोपा आणि अगदी सहजच करता येईल असा एकदम सोपा कमी वेळेचा हा उपाय तुम्हाला करायचा आहे. फक्त 11 दिवस सातत्याने हा उपाय तुम्हाला करायचा आहे. नक्कीच तुमच्या आयुष्यात बदल झालेला तुम्हाला दिसेल. काही बदल झालेला असल्यास, तुम्हाला तुमची सकारात्मकता जास्त वाढलेली दिसल्यास तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माहिती आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.